तालुक्यातून एक अशी बातमी समोर आली आहे जिने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली आहे। नमस्कार, तुम्ही पाहत आहात सत्य भिडू। बातमी सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, जर तुम्ही सत्य भिडू चॅनलवर नवीन असाल तर अशाच निर्भीड, रोखठोक आणि जनहिताच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आमचं YouTube चॅनल सबस्क्राइब करा। आणि जर तुम्ही हा व्हिडिओ Instagramवर पाहत असाल तर आमचं पेज फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण तुमचा एक सबस्क्राइब, एक फॉलो आणि एक शेअर आम्हाला निर्भीड पत्रकारिता करण्यासाठी अधिक बळ देतो। जनावरांच्या गोट्यातून तब्बल 20 लाखांचा गांजा जप्त करण्यात आलाय। सोलापूर जिल्ह्यातील अंकोली गावात पोलिसांनी केलेल्या धाडीत 40 किलो 365 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आलाय। या गांजाची अंदाजे किंमत 20,19,250 रुपये इतकी असल्याचं सांगितलं जात आहे। गुप्त माहितीच्या आधारे मोहोळ पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकानं ही कारवाई केली आहे। गोठ्यालगतच्या पत्र्याच्या खोलीत प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये हा गांजा लपवून ठेवण्यात आला होता। या प्रकरणी भैरवनाथ नरहरी भोसले यांच्या विरुद्ध NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। पण इथूनच सुरू होतात काही गंभीर सवाल। गोठ्यात एवढा मोठा गांजाचा साठा असला तरी कोणालाच कसा कळला नाही? हा माल नेमका कुठून आला? तो कोणाच्या सांगण्यावरून ठेवण्यात आला? यामागे मोठं रॅकेट आहे का? आणि या साखळीतील इतर चेहरे कधी समोर येणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं पोलीस तपासातून मिळतीलच, पण या कारवाईमुळे ग्रामीण भागात अंमली पदार्थांचं जाळं किती खोलवर पोहोचलंय यावर सुद्धा आता गंभीर चर्चा होणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, सत्य भिडू, मोहोळ, सोलापूर।